अरे पुष्पा, मी तुला किती वेळा म्हटलं की आपण साडेमाडे 3 खेळायला जाऊ, पण तू तर अजून आलीच नाहीस। हे बघ, आज आपण खेळणार आहोत पनवेल मधल्या जीवनसागर सोसायटी मध्ये। चल तर मग सुरुवात करूयात साडेमाडे 3। अरे आता आपण जाणून घेऊयात या सोसायटी बद्दल चंद्रकांत चौधरी यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा। या सोसायटीमध्ये 11 बिल्डिंग असून 176 फ्लॅट आहेत। इथे आम्ही दहीहंडी, गणेश उत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सर्व सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो। आणि याच्यामध्ये महिला पण सहभागी असतात? हो हो, सर्वांचा अगदी उत्तुंग हे असतो। पण पुरुष पण होतात का? पुरुष पण असतात। बर, हिरिरीने? हो, हिरिरीने। म्हणजे एकंदर तुम्ही सगळे धमाल करता? हो। अरे मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला साडेमाडे 3। अरे पुष्पा, सुरुवात करूया टोकन्स वाटून। अरे टोकन सगळ्यांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला निवडायचे आपले 3 स्पर्धक, आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे एक माझा छोटा मित्र। हॅलो, तुझं नाव काय? पारस। मणी? पारस चंद्रकांत चौधरी। मग तू काय करतो? जातो। शाळेत कुठल्या जातोस? मी वालेदीन पब्लिक स्कूल। अरे एवढ्या मोठ्या शाळेत जातोस तू? हो। आणि मग तिकडे कोण कोण शिकवतो तुला? माझी टीचर शिकवते। हो, टीचर शिकवते। आणि मग मित्र नाहीत शिकवत तुला? नाही। तुम्ही दंगा करता मित्र सगळे? हो। हो ना। पण आता माझं एक काम करायचं, इथं दंगा करायचा नाही अजिबात, आणि यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची पटकन। लवकर एक एक टोकन काढून द्यायचं हातात। 1 2 3। अरे 3 टोकन्स मला मिळालेली आहेत। बघूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 59, आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 60 रे। आणि आपल्या तिसऱ्या शेवटच्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 83। अरे आपले हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? अरे पुष्पा, आपण खेळायला सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या अगोदर मारूया थोड्याशा गप्पा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? समिंद्रा ज्ञानोबा बांधल। बांदल मावशी, तुम्ही मूळच्या पनवेलच्या? नाही, मग कुर्ल्या राहतो तुम्ही? कुर्ल्याला। पण मूळ गाव कुठलं? मुळगाव तर कुठलं सांगू, सासर का माहेर? माहेर सांगा, माहेर जवळच आहे ना। माहेर वेळी कॉलनी। कुठलं? वेळी कॉलनी। राहळी कॉलनी कुठे आली? वाई तालुका। वाई मध्ये? हो। अरे वा, म्हणजे माझ्या घरचे निघाले, क्या बात आहे। आणि सासर कुठलं? सासर पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातलं कुठलं? पिसावर। मग काय गावी जाता? हो। कधी जाता? आत्ता चालले जाऊ। बर, पण कशा निमित्ताने जाता? काय पण कारण असेल ते। बर, तिकडे काय शेतीवाडी आहे? हो। आणि उत्पन्न काय तिकडे? म्हणजे उत्पन्न आपलं भात, ज्वारी, भुईमूग। बर, मग आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, मग काय भाताची रोपं लावायला वगैरे जायचं डोक्यात आहे? नाही। का? गरीब माणसं आहेत। बर, या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मावशी। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव रसिक पाटील। रसिक पाटील? हां। क्या बात आहे। म्हणजे पाटील मंडळी ही रसिक असतातच, पण खऱ्या अर्थानं रसिक असलेला पाटील आज आमच्या समोर उभा आहे। काय करतोस रसिक? मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे। इंजिनिअरिंगला आहेस? कुठला विषय? माझा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स। अरे काहीतरी मोठं दिसतंय। काय मग आता कितवं इयर चालू आहे? आता सेकंड इयर। सेकंड इयर आहे। बरं, काय काय मित्र कोण कोण आहेत तुझे? मित्र आहेत बरेचसे, इथंही काही मित्र आहेत माझे। कुठे आहेत? स्वप्नील, प्रतीक, ही काय सगळी हॅलो, आपलीच गँग. मंडळी। ही सगळी गँग इंजिनिअरिंगला आहे? काही जण आहेत त्यातले। काही जण आहेत। मग काय पार्टी बिर्टीला कुठं भटकता पनवेलमध्ये? पनवेलमध्ये आहेत स्पॉट्स ते भरपूर, पण आता बरेच स्पॉट बंद केलेत ना? केलेत, आता काय करणार? पण मग आता काय उपाय काय त्याच्यावर? उपाय मी करीन, तुम्ही नका टेन्शन घेऊ। बर बर बर, तुम्हाला सवलत देतो मी। बघितलं, असे रसिक पाटील असल्यावर काय टेन्शन घ्यायची गरज नाही। एका पाटलांनी आपल्यावर अन्याय केलेला असला तरी अर तुम्ही थांबू नका, आपले रसिक पाटील आपली सोय करणार, दुसरे आर पाटील। बरोबर ना? येस। धन्यवाद, तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रियंका पैलवान। पैलवान? एका पैलवानाला दुसरा पैलवान भेटलाय। कोण करतं घरात पैलवानकी? आजोबा करायचे। आजोबा करायचे, त्यामुळे पैलवान नाव। हो।
पण मग आता कोण पैलवानगी करतं? कोणी नाही. का पप्पा नाही, नाही करत? मग भाऊ वगैरे कोणीच नाही. कोणीच नाही? असं कसं? खंड पडता कामा नाही, कुणीतरी पैलवानगी केली पाहिजे. आता तू कर. मी मग का जमणार नाही? नाही. बघले का माझ्या घरामध्ये पण पहिल्यांदा वाघ मारले होते. आता मला जमत नाही तो वाघ मारायला. मी काय करू? आपल्या दोघांचं दुःख सारखंच आहे. तू काय करतेस? आता डिप्लोमा करणार आहे. डिप्लोमा करणार आहेस, पण मग याच्या अगोदर म्हणजे आता 10वी पास. आता 10वी पास झाली. हो. किती टक्के पडले? 91. अरे वा वा वा, 91% पडले. याच्या उलटे टक्के पडले तरी मी किती असा आकाशात उड्या मारत फिरलो असतो. कसं काय पडतात एवढे टक्के? पडतात कसे पण? अभ्यास करून. अभ्यास करून? म्हणजे मला वाटलं असं बाकीचं काही करून मिळतात की काय 91%. तुला खूप खूप शुभेच्छा या राऊंडसाठी. धन्यवाद. आणि आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये आम्ही तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही जाणार आहात जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यापैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवणार? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली आहे पुष्पा, तोच पहिल्यांदा बोली लावणार आहे. आणि म्हणूनच पहिल्यांदा बोली लावणार आहे प्रियांका, आणि त्याच्यानंतर आपल्या बांदल मावशी, आणि सर्वात शेवटी रसिक पाटील. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नॉनस्टिक स्टू पॉट. अरे पुष्पा, 4 लिटरच्या या नॉनस्टिक स्टू पॉटची बॉडी जाड आणि मजबूत आहे. शिवाय याला सिलिकॉन फिनिश सुद्धा केलेले आहे, त्यामुळे ते आतून आणि बाहेरून नॉनस्टिक आहे. याला अँटी लूज हँडल्स आहेत, ज्यामुळे हँडल सहजासहजी लूज होत नाहीत. याचे झाकण स्टेनलेस स्टीलचे आहे. शिवाय हे नॉनस्टिक स्टू पॉट मेटल स्पून फ्रेंडली आहे. आणि आता या स्टू पॉटची किंमत ठरवते आपली प्रियांका. प्रियांका, हे घे 5 अंक. यातले 4च अंक वापरून तुला याची किंमत ठरवायची आहे. हा, 1900. 1900. हो. अरे पाठीमागे काय वाटतंय? 1500. किती? 850. तुम्हाला? 1900. 1900. ठामेस या मतावर? हो. फिक्स? हो. लिहून टाकायची? नक्की. चला हिच्यासाठी प्रश्नपत्रिका आणा. आणि आता किंमत ठरवणार आहेत आपल्या बांदल मावशी. मावशी, हे घ्या अंक आणि किंमत ठरवा. किती किंमत? 1390. 1390. एकदम ठाम? एकदम लिहून टाकायची किंमत? हो. लिहूयात मग. आणि आता रसिक, तुझी रसिकता या भांड्याच्या बाबतीत दाखव. हे घे अंक आणि किंमत जुळव. नीट बघ. हा स्टू पॉट खूप छान आहे, ज्याच्यामध्ये तू स्टू राईस बनवू शकतोस आणि तुझ्या मित्रांना पार्टी सुद्धा देऊ शकतोस. 1600. हीच फिक्स? फिक्स. अरे चला तर मग फिक्स करून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नॉनस्टिक स्टू पॉटची किंमत सांगितलेली आहे. प्रियांकानी सांगितलेली किंमत आहे 1900 रुपये. बांदल मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1390 रुपये. तर रसिक पाटीलनी सांगितलेली किंमत आहे 1600 रुपये. बघूयात या स्टू पॉटची खरी किंमत किती येते. आणि पुष्पा, या स्टू पॉटची खरी किंमत आहे 1300. ज्याच्या जवळ पोहोचलेल्या आहेत आपल्या बांदल मावशी, त्यामुळे त्यांना मिळतोय हा स्टू पॉट. अभिनंदन. अभिनंदन मावशी, तुम्हाला हा स्टू पॉट मिळालेला आहे. थँक्यू. थँक्यू. क्या बात आहे. तोंड लपवू नका असं. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. अरे आता आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्या अगोदर आजचा प्रश्न.
जो प्रश्न मी विचारणार आहे आज खेळणाऱ्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्तच्या प्रेक्षकांना, जो अचूक उत्तर सगळ्यात शेवटी सांगेल त्याला मिळणार आहे एक छोटीशी भेटवस्तू. आणि तुमच्या सगळ्यांचा आजचा प्रश्न आहे, इवलासा गडू जमिनीत दडू, पण आता नका बडबडू. आता आपण खेळणार आहोत सुपर मार्केट राऊंड आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी माझी एक छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे. तिचं नाव आहे योगिनी. योगिनी, मला यातली 3 टोकन्स काढून दे. बघायचं नाही. 2 3. अरे योगिनीने मला 3 टोकन्स दिलेली आहेत. बघूयात कोण आहेत हे 3 नवे भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 10. आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 72. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 65. पुष्पा, हे आहेत आपले 3 नवे स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. अरे पुष्पा, आता आपण सुपर मार्केट राऊंडला सुरुवात करणार आहे, पण त्याच्या अगोदर या स्पर्धकांची थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विद्या गावण. गावण वहिनी, आपण काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. आणि घरी कोण कोण असतं? सासू सासरे आणि मिस्टर. बरं, मिस्टर काय करतात? साईड बिल्डर. साईट बिल्डर आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत. हां. बरं, मग कोणाशी जास्त घरात पटतं? सर्वांशीच. सर्वांशी पटतं. सासूबाईंशी हो. खूप पटतं ना? हो. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? धनश्री म्हात्रे. मला सांगा, घरी कोण कोण असतं? आई पप्पा भाऊ बहीण. बर, मग तुम्ही काय मी मोठे? मोठी. सगळ्यात मोठी. येस. वडील काय करतात? वडील सिडकोमध्ये आहेत. सिडकोमध्ये. आणि तू काय करतेस? माझं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. कुठला विषय? केमिस्ट्री इन सायन्स. केमिस्ट्री इन सायन्स. काय मला ते ॲड्रिनिन ग्लँड मिन काही कळत नाही मला. आता काय विचारणार? कीटोन बिटोन काय कळतं? कळतं. बरं, त्या रांगोळ्या कशा काय लक्षात ठेवता तुम्ही? ट्राय करायला लागतात हो रोज. का? खूप प्रॅक्टिस. खूप मग practice दिवाळीला दारात रांगोळी कुठल्या कीटोनची काढते? सगळे मिळून. सगळं मिक्स तरी. काढते सगळ्यांची मिळून. धन्यवाद. तुला या राऊंडसाठी you. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपलं नाव? सुचित्रा राजेंद्र भरगुडे पाटील. भरगुडे पाटील. हो. मूळच्या पनवेलच्या? नाही, मग सातारा. शिरवळ. 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 हो. हा सगळे माझ्या गावाच्या जवळचेच भेटतात. शिरवळ जवळच. शिरवळचा वडापाव ना? हो. फेमस एकदम. आवडतो वडापाव? हो. बघा, या वडापाववर मी एक काव्य रचलेलं आहे. ते काव्य तुम्हाला सगळ्यांना ऐकवतो. पुण्याच्या हायवेवर लागली वाट हो, भूक लागली संपता कात्रज घाट. हा, आपलीच भूमी आपलीच माती, तरी पोटाची भरे ना हो खळगी. शिरवळला जाऊन वडापाव खाऊ, असं आम्ही सारखं म्हणायचो. आणि शिरवळला निमित्त काढून वडापाव खायला जायचो. तुम्ही किती वेळा खाल्लाय? बऱ्याच वेळा. नेहमी गावी जातो ना त्यामुळे. गावी जाता? हो. गावी कोण कोण असतं? सासू सासरे हां. आणि आम्ही बाकी सर्वजण इकडेच आहोत. पनवेलला. मग काय करतात मिस्टर? दूध डेअरी. बरं, मला सांगा की मग कुठून व्यवसाय कसा वाढला हा इकडे पनवेलमध्ये? गावाकडे दूध डेअरी असल्यामुळे तिकडनं येतं ना लुचचं दूध, मग इकडं पॅकिंग वगैरे होतं. हां. आणि मग इथनं सप्लाय होतं मुंबईमध्ये. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुष्पा, आता जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा त्या बजेट एवढी तुम्हाला खरेदी करायची आहे. जर तुम्ही अचूक खरेदी किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत तर तुम्ही ठरणारे विजेता आणि तुम्ही जाणार आहात जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, ही खरेदी करायची आहे तुम्हाला 1 मिनिटामध्ये. आणि आज खरेदी करायची आहे 912 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होतीये आता. अरे 3:30. 912 रुपयाची खरेदी करायची. तुमच्याकडे अजून खूप वेळ आहे. नीट विचार करा. 3:30. अरे 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता करूया टोटल.
अरे पुष्पा, खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा गावंड वहिनींनी केलेली खरेदी आहे 606 रुपयांची. त्यानंतर म्हात्रेंनी केलेली खरेदी आहे 715 रुपयांची. आणि बरगुडे वहिनींनी केलेली खरेदी आहे 734 रुपयांची. त्या आपल्या लिमिटच्या जवळ पोहोचल्या, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन वहिनी. जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या अंदाजे कितीच्या विनर बांदल मावशी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या भरगुडे पाटील वहिनी दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं खजिन्याची चावी निवडणं. आणि ही चावी निवडण्याची संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे, ज्याचं नाव आहे थेंबे थेंबे ग्लास भरे. थोडंसं काहीतरी विचित्र वाटते ना, पण तसाच काहीसा गेम आहे. तुमच्यासमोर पाण्याने भरलेले ग्लास आहेत आणि एक मोकळा ग्लास आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॉनी तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि ते मोकळ्या ग्लासमध्ये टाकायचं आहे. जो अधिक पाणी जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? 3:30. लवकर 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 लवकर. जीवन सागर सोसायटीमध्ये जीवन सागरा एवढा आहे ते जमा केलेलं आहे. बघूयात कोणी जास्त जमा केलं ते. जीवन म्हणजे पाणी आणि सागरातलं पाणी इथं जमा केलं. बघूयात. सगळ्यात जास्त पाणी जमा केलेलं आहे भरगुडे वहिनींनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. अरे लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी, खूप कन्फ्युजन असतं पुष्पा. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरवा. हिरव्या? शिरवळला हिरवळ असते म्हणून हिरव्या रंगाची का? नक्की ठाम या मतावर? तुम्हाला काय वाटतंय? कुठला? हिरवा. आणि लाल नको? हिरवा. हिरव्या रंगाची चावी निवडा. अरे भरगुडे वहिनींनी निवडली हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे बांदल मावशींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. अरे पुष्पा, आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या भरगुडे वहिनी, त्यांना मिळालाय गरम मसाला. अभिनंदन. थँक्यू. आता हा गरम मसाला कोणाला देणार? इथेच बनवणार. काय? सांबर. सांबर? हो. आणि देणार कोणाला? आपण सर्वजणच खाऊया ना. सर्वजण नुसतं सांबर? वडे बनवते ना. वडे, शिरवाळचे वडे पण मिळणार आहेत. पण मला सांगा, सासू सासऱ्यांना नाही देणार? नाही, त्यांना चहापत्ती घेऊन जाईल. त्यांना चहापत्ती? हो. फक्त चहावर सासू सासऱ्यांना भागवणार आहेत वहिनी. वहिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुष्पा, आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आपल्या बांदल वहिनी रे, त्यांना मिळालेला आहे ग्लास टॉप शेगडी. अभिनंदन. धन्यवाद. काय आनंद दिसत नाहीये का? आनंद हरवलाय तुम्ही, मनातच हरवलाय स्वतःच्या? नाही, मग बोलले की. बर, मला सांगा आता ही शेगडी कुणाला? सर्वांना. सर्वांना. मग असं काय सुनेला वगैरे वाटून नाही घेतलं? नाही नाही, वाटून कशाला, आत्ताच लग्न झालं, वाटून कशाला. बर, मग याच्यात 3 बर्नर आहेत. यातला एक तुमचा, एक मोठ्या सुनेचा आणि आता येणाऱ्या धाकट्या सुनेचा हा तिसरा. नाही, सामायिक. मग सार्वत्रिक. सार्वत्रिक होय. बर 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 बर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, इवलासा गडू जमिनीत बुडू कोण आहे हा? तुम्ही या. नाव? पल्लवी पाटील. आणि उत्तर? नारळ. नाही. या. नाव? चंद्रकांत चौधरी. आणि उत्तर? कांदा. अचूक उत्तर दिलंय, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अशीच बक्षिसांची लयलूट आपण करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात 3:30.